देवी करता अभंग घेतलेला आहे. हा अभंग महावैष्णव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये महाभारत कार्याच्या निमित्ताने कृष्ण परमात्माचं चरित्र वर्णन आज काला आहे. काला हे आपल्या परमार्थाचं फळ आहे. काला हे आपल्या परमार्थाचा कळस आहे. शेवटचा टप्पा आहे. याच्या पुढे काही करायचं उरलं नाही. करायचं उरलं नाही. काल्याचा दिवस आज आपल्याला एवढ्या भाविक लोकांना भाविक भक्तांना नगर प्रदक्षिणा घडली. आज एवढ्या भाविक लोकांना स्त्री पुरुषांना सर्वांना नगर प्रदक्षिणा घडली. या नगर प्रदक्षिणेचं फळ काय आहे? नामा म्हणे प्रदक्षिणा ज्याच्या पुण्याला नाही करणार. प्रदक्षिणा घडली त्या पुण्याला पारावार नाही अगणित पुण्य घडला. आपण देवाच्या ध्यानामध्ये आहोत. किती वेळ झाला आपण देवाच्या ध्यानाचा घड्याळ लावले का? कधी नगर प्रदक्षिणा निघालो 9:30ला निघालो देवाच्या ध्यानात. आता किती इतक्या वेळात आपल्याला आपण परमेश्वराच्या ध्यानात होतो. इतक्या वेळात आपण संसारिक माणूस परमेश्वराच्या ध्यानात होतो. किती घंटे? 7 घंटे आपण देवाच्या ध्यानात होतो. देवाचे द्वारी उभा क्षण भरी कसाल भरी एक क्षण जर देवाचं ध्यान लावलं तर 4 मुक्ती साध्य होतात. 4 घंटे का काय 7 घंटे आपण देवाच्या ध्यानात काय घडलं? कशाने सुख झालं? दुःख होत आधी. आता कसं काय तुमच्या प्रकृतीला बरं आहे का नाही? आता काही बरं वाटले का नाही? नाही आता थोडं हिंडाला कोरकोर भाकर खायला. आणि त्याच्या आधी कसं होतं तर बाजूच्या खाल्या उतरायचं सारखं झालं होतं. दुःख दुःख कशाने होते समाजामध्ये? हा धर्माकडे समाज वळला म्हणजे दुःख होत. सगळा समाज हा धर्माकडे वळला म्हणजे हा धर्म झाला म्हणजे दुःख होते. आणि समाज असा स्वधर्माकडे वळला म्हणजे सुख होते. सुख होते. स्वधर्माचं रक्षण करण्याकरता स्वधर्माचं पालन करण्याकरता भक्ताचा सांभाळ करण्याकरता देव गोकुळामध्ये अवतार घेऊन आले. अवतीर्ण होणे देव गोकुळामध्ये अवतार घेऊन आले. देव कोण आहे? अवतार केव्हा घेतो देव? काही लोक म्हणाले ऐकायला फिरण्यामध्ये ऐकायला कसं बी लोक वाट आले देवानं कसं होईल आपला सर्व कसं लोक वागाले देवाने कसं डोळे झापला असं म्हणाले. देवाने डोळे झापलाय उघडील केव्हा? झापून आहे केव्हा डोळे? हा दंड झाला म्हणजे पाप जास्त झालं म्हणजे जेव डोळे उघडते अवतार खाली. तुझीवर दूध ठेवलं म्हणजे भगुन्यामध्ये तुझीवर दूध ठेवलं म्हणजे त्याच्या खाली जाळ लावला म्हणजे 104 डिग्री 104 डिग्री पर्यंत तापलं पुढे गेले. 104 डिग्री तापलं की ते बघण्याचं खाली पुढे
म्हणजे की नाही आणि पुराणाची गोष्ट आहे दोघांनी आज दूध ठेवलं म्हणजे कमी आहे कमी आहे करते नाही खाली उडी मारली तस देव अवतार घेतो किंवा काही डिग्र्या कमी असल्या की डोळे झाकून राहते भरपूर ताप का होईना गेले तर सत्यानं मुश्किल आले सत्यानं मुश्किल आले नामस्मरणानं पाप भरते होईना गेले कमी होऊन चालेल ज्या वेळेस जेव्हा अवतार घेतला होता तर धर्म नाही भजन नाही कीर्तन होऊ लागलं तर आता आम्ही कीर्तनाचं तर आम्हाला धापास लोक पैसे द्यायला मदत करावे म्हणून व्हायला एवढं रामाने पूर कसा बांधला दोंड्या आणून दिली म्हणून बांधला आणि दोंड्या काकातलं त्याचं तर काय करते का मग तुम्ही दोंड्या आणून दिला धापास पूर व्हायला ज्या वेळेस सत्ता होईल धर्म झाला म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता देव अवतार घेऊन गोकुळामध्ये आले धर्मरक्षा आपल्या पायीशी भक्तजन मग देव कोण आहे देवाचं स्वरूप काय आहे ते कोण आहे देव कोण आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवर रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी असं सर्व सुखाचा आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नराधीश्वर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सागर असा सर्व सुखाचा आगर गोकुळामध्ये अवतार घेतल्या बरोबर तिथे दुःख राहते का दुपारचा दिवस आला तरी अंगार कसं अडकून राहिलं कुपाटीला म्हणले का अडकुणाचे कोपाटे दुपारचा दिवस आला अंगार राहतच नाही देवानं अवतार घेतला की दुःख राहतच नाही त्या सुखाला पारावार नाही कोणी जन्माला देवाचा पत्ता काढा मग देवाच्या मागे लावा देवाचा पत्ता नाही तर त्याच्या मागे लागून कुठं आहे देव त्याचा पत्ता काढून
वाटी लागली की त्या पत्त्यावर देव सापडते. देव पत्त्यावर कसा देव सापडते? मला का म्हणलं महाराज तुम्ही हमेशा आमच्या गावाला येता म्हणाला आणि हीच नाही गेला. तुम्ही हमेशा कुठं गाठ पडायची बस स्टँडमध्ये ते चुकून आले सबच्यात गाठ आम्ही भरेला पाठावा महाराज हमेशा येतो ही नाही गेला. याची आमच्या गावाला तुझ्या गावचा पत्ता तर दिली हो ये तुझ्या गावाला जेवण घ्या. तालुका बेपत्ता जिल्हा रानमाळ. आमचं राहतं गाव भोकेगाव. आमचं गाव भोकेगाव अंतरिक्षण रोडवर आमचं घर आहे. सापडते का गाव सापडून? मग देवाचा पत्ता काय? ज्याने देवाचा पत्ता लावला त्याने पताक लावले. आता कोणी लावले त्याला काय कोणी लावले पत्ता लावला होण्याची चिन्ह त्याने पताक लावला. तर देवाचा पत्ता कसा आहे? तो कुठं राहिला तर नंद राजाच्या घरी. हरिया बाळक नंदा घरी. नंद म्हणजे कोण आहे? नंद हे आनंद आहे. जिथं आनंद आहे तिथे जनन आहे. आनंद नाही तिथे जनन आहे. दुसरं यशोच्या जोर राहिले. दुसरं त्याने कुठे राहिले? यशोच्या जोर राहिले. यशोदा. यशोदा कुणाला म्हणा? कशाला म्हणा? ध्यान करीत जावं. जागा होऊन संतांच्या शब्दाकडे वळत जावं. हे शोधा हे शोधा बस का हे शोधा त्याचं यशोदा. तुका म्हणे नाही नसला दे तर अवघे संसार सगळे संसार तिथे त्याचा पत्ता आहे. तिथं राहते. म्हणून देव कोकणामध्ये अवतार घेतले आणि देवाने खोड्या केले म्हणतात. बरोबर जाऊन खोड्या केलं म्हणतात. देवासारखा दयाळू कोणी नाही. देव दयाळ देव दया तरी तुकी एकदा सांभाळ. मनासारखे न होता द्वारकाशी मारी माता पैसा नव्हे देवराव रम्या महाराजाला जाऊन साखरपती आण दुकानावर होय आणि झपणे झपडा काय लागत नाही. पण जेव्हा चिटका बी लागत नाही. खोड्या कशा केला? तर खोड्या का केला? माय लेकराला मारते म्हणजे त्याचा जीव घेण्याकरता मारणं नाही. त्याने नीट वागावं. त्या लेकराने नीट वागावं म्हणून माय लेकराला मारते. देव खोड्या करतोय तर त्या भक्ताने नीट वागावं चांगलं वागावं. माझा देव खोड्या करतो म्हणून एका गवळणीनं तिच्या घरी सांगितलं तुझ्या घरी आज चोरी करायला येणार. कोणी म्हणत जेव्हा ते कापासून चोर यायचा आम्हाला जवळ चोऱ्या करायला का गोर आहे म्हणून का चोऱ्या करायला. त्यानं कशा चोऱ्या केल्या ते बघावं. जेव्हा कशा चोऱ्या केला दिवसा जाऊन सांगत होता हे तुझ्या घरी आम्ही संध्याकाळी येणार आहोत आणि संध्याकाळी जातो. तुम्हाला कुणा चोरी करू वाटत असेल दिवसाचा मोठा घर जाण्याला संध्याकाळी येणार चोरी आहे. विश्वासघाती महापात्री. म्हणून एका गवळीने सांगितलं की तू काही करा तुझ्या घरी करता येणार. या म्हणजे मराठा असेल तर या म्हणजे तिच्या घरी गेले. त्या गवळीनं आम्ही तर जागे राहूच नवरा काढतो पण न जाणं झोप लागली तर त्या पोरायला ते दैदूस सापडे म्हणून उलट शिंक्यावर बांधलं होतं. वेळ नाही म्हणून तो सांगायचं आहे. तरी दूध फार महत्वाचं होतं ते शिंक्यावर होतं. गाडग्यात होतं. चांगलं गाडग्याची ओळख करून घ्या.
गाडगं कशाला म्हणावं? गाडगं कशाचं होतं? मातीचं होतं, चांदीचं नाही, रुपयाचं नाही, स्टीलचं नाही. कशाचं होतं गाडगं? मातीचं होतं. आणि ते गाडगं काही दिवस काळं राहते, काही दिवसाला पांढरं पडतंय. बोलतोय गाडगं. गाडग्याला चुना का बरं नियम आहे. काही दिवस काळं राहते, काही दिवस पांढरं पडते. आणि गाडगा जमिनीवर आहे का वरी आहे? वरी आहे. हालाला वेळ पडेना. ओळखून घ्या गाडग आहे तो जड गाडग्यात आहे. खाली काय बी हालाला वेळ पडेना आणि तो पुन्हा उठना. आलं लक्षात? वरी गाडगा आहे म्हणजे हे गाडगा आहे. प्रत्येकाचं जे मुंडक आहे हे गाडगा आहे ते याच्यातच आहे. खाली काय बी आणि त्या गाडग्याचं खायचं आहे. त्याच्यात तृप्ती आहे, त्याच्यात समाधान आहे. म्हणून ते गाडगं हाताला कोणाच्या येते रस तण सत्व 3 गुण आहेत. त्या 3 गुणाला खाली घालून टाकली की हाताला येते. त्याचं गाडगं हाताला येतच नाही. म्हणून महाराज म्हणतात ते ढळाला आपल्याला घरात जायचं आहे. घरात जायचं आपल्याला. त्याला अभ्यास आहे. बरोबर घरात जायचं तर कसं जायचंय? बोलू नका तुम्ही. दत्त आवाज देऊ नका आणि गड्डा करू नका. तुम्ही हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. आज देतो कोण घरी कोणी म्हणाल बोलू नका. त्याला काय म्हणतात? मौन्य. त्याला मौन्य धारण करावं लागतं घरात जाण्याकरता. ज्ञानदेव मौन्य जगमानांतरी धरुणी श्री आले जपे सुद्धा मौन्य धारण करावं लागतं. आवाज नाही गरजा नाही. शिवनाचे गाणे मिनिट घरात आलायचे का? आणि घरातली माणसं जागा होईना. खेळवाला गावाला खेळवालं आणि ते खेळवाले यायचे. काय पहिला दुसऱ्या खेळ पडायचे रस्त्यावर चोरांनी घेणार सगळा घेणार वेळेला सर्व मिळाला. काय बी घेतलं उडी खाते तुमच्याकडे गेली बाबा आमच्या संगीत तुला का मिळते? एवढ्या लोकांत मला 3 रुपये पडते बाबा म्हणा. 3 रुपये 2 रुपये आणि कशाला अंगाला पिळ देत जाईल. आमच्या घरीच जेवणातही साखरेचं जन्म शकत नाही. एखादी साखरी शिवली तर आमच्याकडे समजा चला म्हणजे शिवली आणि तिच्या संगती चोराला घेऊन मला कोणाला त्या खेळवायला चोरायला आणि रोज त्याच्या घरात जावं लागतं आणि त्याच्या घरात जाऊन आधी इकडे टाकावं लागते बाहेर आणि अशी बुडी आणावं लागते. काय अशी बुड फुले असं नाही तिथे चोरायला जावं तर चोर काही जणाला म्हणलं मला अशी बुडी एकली गोल वाजावं लागते आणि उपयोग झाली होईना काय कामाचं म्हणून हरे हरे बोला न तरी हा बोला पण व्यक्त कल्पना करू नका. गलबल्यामध्ये परमात्मा देव नाही. घरात जाणं होत नाही. म्हणून ते घरामध्ये गेले. 3 पोरं एकाडे पोरं केले. कृष्ण परमात्मा शुद्ध सत्व रजगुण समगुण आणि 4था गुण शुद्ध सत्व. शुद्ध सत्वगुण मिळालेले काळबातली गोमडीचा हाताला
त्या गाडग्यातलं हाताला आलं आणि ते गाडग्यातलं काढून आपण बी खाल्लं अनेकाला वाटलं. शिवीचं वाहन असं वाटतो अनेका ज्याने होऊ नका राहणार. अशा प्रकारे आपण खाल्ले अनेकाला वाटले असा काला आहे. असे खाऊन त्याच्यात तृप्ती आहे. म्हणून हा काला कोणता म्हणा हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. खिचडीचं जोडले केलं गुलाबजामुन नाही, बालुशा नाही, जिलेबी नाही, श्रीखंड नाही, बासुंदी नाही. कशा जोडून केले? खिचडी. खिचडी कशाला म्हणा? ते आता आपण एवढा समाज जमला का नाही ही खिचडी आहे. एवढा समाज जमला खिचडी आहे. डाळ एका लोकांची तांदूळ एका जातीची. ठीक आहे. मुगीची डाळ घाट एका जातीचे आहेत. तर डाळ तांदूळ एका जागी शिजली काय झालं? खिचडी झाली. तांदूळ शिजली काय झालं? डाळ झाली आणि भात झाला. आम्ही एक सप्ताह केला आमच्या गावाला. दुसऱ्या लोकांना तोंड घालले म्हणजे आमच्याच लोकांना सप्ताह केलं. ते सप्ताह देवाला पसंत नाही. ते सप्ताह देवाला पसंत नाही. अनेक जातीचे अनेक पंथाचे अनेक धर्माचे एकत्र होऊन नामस्मरण घेणं हे खिचडी काला आहे. म्हणून आपण सगळे एकत्र होऊन एक होऊन एका तत्वावर येऊन तत्वमसी महावाक्य ज्याला म्हणतात. एक तत्व नाम साधीची साधन द्वैताचे बंधन न बाधीचे. द्वैताला टाकून घेऊन एका तत्वावर येऊन देवाचं नाम स्मरण घ्यावं. ते देवाला पूर्ण जाईल. ते नाम स्मरण करतो. कुणाला ध्यान डोळं सोडायचं. घराकडे कुणाला ध्यान आहे? बाळाला ध्यान नाही. कुणाला ध्यान करायचं. आज आपण काय करू? खाल्याकरता घर सोडून धरले रान की नाही या बजा बजा. घर सोडून दिले नाही. रान धरलं भैया माझी रान आहे. देवाच्या प्राप्तीकरता काल्याकरता घर सोडावं लागते. बरं घर सोडून बाहेर निघावं लागते. आणि घर सोडणार घेऊन घर 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 म्हणून गेलं का नाही मग त्याला घरघरी लागते. आता काही नाही घरघरी लागते. आता काही नाही. कशाला घरघरी घर सोडून जरा सवय ठेवा घराच्या बाहेर निघायची. अशी सवय ठेवली तर घरातून काढते वेळ काही वाटत नाही आपल्याला. सवय ठेवून घरातून निघणार गेला तुझे तुझं काढते. जेवढी ती माझी ती तुझी ती निष्क्रिय माझी सवय ठेवा घराच्या बाहेर निघायची. छंद एक जाता मन इकडं वळलं. कसं वळलं? विजयी अवस्था कशाला म्हणतात. जागा आपण घरात काढली होती. आज आपल्या दिंडीला कशी पाहिजे जाऊ दिवशी लोकांना दुकानं सुरसुरू दरवाजा घर सुरसुरू पाहिजे. काय दिंडी काय दिंडी काय दिंडी तसं घरात काढली होती एका बाईच्या दारातून. आणि ती तूप टाकून तूप गरम करून करून भरणीत भर लागते. आणि भरणीत भरून भरणीचं तोंड बांधलायची. वरातीत गेले तिथं ध्यान करत नाही. काय काय किती गाड्या केली किती माणसं केली कशा कशा बाया केली कशा कशा माणसं केली तिथं ध्यान गेलं. इथं नाही आता. आणि तिनं काय केली त्या बाईनं
तिची पोरगी ठेवली शिंक्यावर आणि ते भरणीच काकड घेतली निघाली आणि काकडची भरणी घेऊन तापाची भरणी करून तुपाची सत्तरा पोळा काय गाडी काय वाजले काय माणसं बघायला एका बाईने हे बाई काकड काय घेतले माझी हारणी नाव का अगं हारणी आहे का भरणी आहे बघा ते खरंच की बाई हारणी शेच्यावर राहिली भरणी काकड विधी अवस्था म्हणतात अशी विधी अवस्था झाली आपली नंतर गोपाळाचे तुका म्हणे चंदे मन मोहिले गुरुजी बाळकृष्ण घरी आनंद नगणारे आता छंद लागाव मनीकडे वळून परमार्थ करून मनुष्य जन्मामध्ये करतात